श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 36वा. परान्न भोजन व ब्राह्मण आचार विषयक उपदेश. कचदेव यांनीचा वृत्तांत व सोमवार व्रत महिमा ऐकलेल्या नामधारकाने सिद्धमुनींच्या चरणाला अभिवंदन केले व अत्यंत विनम्रतापूर्वक भक्तिभावाने प्रार्थिले, हे चिन्मयरूपी श्री गुरुदेवा, आपण परिपूर्ण ब्रह्मज्ञानी भवसागर तारक आहात. हे कृपानिधी, तुम्ही तुमच्या ज्ञानप्रकाशाद्वारे मायामोहात अंधकारात निद्राहीन झालेल्या मला जागृत केले. आपण ज्ञानामृत पाजून माझे जीवन सार्थक केले. अज्ञान नामक अंधार नाश केला. आपल्या दर्शन भाग्यामुळे मी हा भवसागर पार केला. आज मी कृतकृत्य झालो. अद्यावत सेवन केलेल्या श्री गुरुचरित्र कथामृताने माझे चित्त तृप्त झाले नाही. माझे मन पूर्णतः या श्री गुरुचरित्रामध्ये मग्न झाले आहे. कृपया श्री गुरुचरित्राचे पुढील कथाख्यान निरूपण करण्याची दया करा. अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करून त्याने श्री गुरुचरित्राचे कथन प्रचलित ठेवण्यास विनंती केली. नामधारकाच्या आंतरिक भावनांना दाद देत सिद्धमुनींनी त्याला आशीर्वाद दिला आणि श्री गुरुचरित्रातील उर्वरित चित्तवेधक कथाभाग यथाशक्ती सांगण्यास आरंभ केला. हे नामधारका, श्री गुरुचरित्राचा पुढील कथाभाग अत्यंत कुतूहलकारी आहे. श्री गुरुचरित्र ज्ञानाचे मूळ आहे. दैवी ज्ञान श्री दत्तप्रभूंपासून उत्पन्न होते. तू एकाग्र चित्ताने त्याचे ग्रहण कर. साक्षात श्रीहरीचा अवतार असणाऱ्या श्री नरसिंह सरस्वतीची महिमाही संक्षिप्तपणे कथन करतो. श्री गुरूंची अपार महिमा सांगण्याचे सामर्थ्य, योग्यता, गुणवत्ता कोणातही नाही. श्री क्षेत्र गाणगापूर एक वेदशास्त्र संपन्न विद्वान विरक्त ब्राह्मण राहत असे. अत्यंत सदाचारी, सद्गुणी, सद्वर्तनी असा तो ब्राह्मण कधीही परान्न सेवन करीत नसे आणि दानही घेत नसे. असत्य बोलणे, व्यर्थ इतरांशी गप्पा गोष्टी करणे, वाद घालणे हेही तो करत नसे. सदैव भिक्षांनानेच उदरभरण करीत असे. जेवढे मिळेल तेवढ्यातच समाधान मानित परिवाराची अंतर्गत व्यवस्था देखील पद्धतशीरपणे चालवित असे. दैन्यतेमुळे, आर्थिक टंचाईमुळे अतिकष्टाचे जीवनक्रम करीत असला तरी अतिथी अभ्यंगतांचा सत्कार, सेवा केल्याविना अन्नग्रहण करीत नसे. त्या ब्राह्मणाची पत्नी अतिशय क्रोधिष्ठ व हटवादी होती. पवित्र गाणगापुरात नित्य सहस्रावधी संख्येने ब्राह्मणांना मिष्टान्न भोजन घालणारे अनेक गृहस्थ होते, पण तो मात्र अशा भोजनस्थळीत जात नसे व त्यांच्या पत्नीलाही पाठवित नसे. गावातील अनेक विपस्त्रिया अशा भोजनावळीत सहभागी होऊन जेवून घेत व ह्या विपस्त्रीसमोर वर्णन करीत असत. इतर सुवासिनी स्त्रिया स्वादिष्ट मिष्टान्न भोजन करून तृप्त होऊन येत असताना तिला मात्र या दरिद्री पतीचे हात धरूनच स्वादिष्ट जेवणापासून वंचित राहावे लागते, याची तिला खंत वाटत असे. ती मनात तळमळून दुःखाने परिताप करत असे. हे जगदीश्वर श्रीहरी, आम्ही कशा प्रकारचे भाग्यहीन ब्राह्मण! गावातील इतर सर्व ब्राह्मण प्रतिनित्य स्वादिष्ट पंचभक्ष परमान्न स्वीकारून तृप्त होतात, परंतु पतीच्या धार्मिक व्रताचरणामुळे मी मात्र त्या भाग्यापासून वंचित झाली आहे. मला प्रतिनित्य भिक्षांनाच गती झाले आहे. या स्थितीला कोणत्या जन्माचे प्रारब्ध कारणीभूत असणार हे मला समजत नाही. अशा दरिद्री व भाग्यहीन विप्रासोबत विवाह करून मी अर्थहीन जीवन जगत आहे. या गावातील इतर सर्व विप्र खरोखर भाग्यशाली आहे, पण मी मात्र दुर्भाग्यशाली आहे. उर्वरित ब्राह्मणांच्या पूर्वजन्मीचे पुण्यकर्म उत्कृष्ट असल्यामुळे त्यांना स्वादिष्ट भोजनाचा योग लाभतो. एक दिवसही ब्राह्मण समाराधनेत सहभागी होण्याचा अवकाश मला मिळालेला नाही. रुचकर अन्नासाठी मी कष्ट अनुभवित आहे. यजमानाने आमंत्रण दिले तरीही माझे पती मला भोजन समारंभात भाग घ्यायला संधी देत नाहीत. तेव्हा आता मी काय करू? मला कशाला ही गती, असे मनत स्वतःच्या नियतीविषयी निंदा करीत असे. एके दिवशी एका धनिक ब्राह्मणाने महालय श्राद्धाच्या निमित्ताने या गरीब ब्राह्मण दंपतीला भोजनाचे निमंत्रण दिले. तेव्हा ती पतीजवळ येऊन विनम्रपणे म्हणाली, अहो, आजच्या भोजन समारंभात अनेकविध पक्वान्न वाढले जातील. भोजनानंतर मुक्त हस्ते वस्त्रे, दक्षिणादी दिली जातील. मला मिष्ठान्न सेवनाची इच्छा झाली आहे. विविध भक्ष्य पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही भोजन समारंभास अवश्य जावे. आपल्याला यायचे नसेल तर किमान मला अनुमती तरी द्या. तिच्या विनवणीने ब्राह्मण अत्यंत दुखावला. थोडा निराश होऊन चिडूनच म्हणाला, आयुष्यभर मी परान्न जेवणार नाही असा संकल्प केला आहे, त्यामुळे मी काही समारंभाला येणार नाही. तुला जायचे असेल तर तू आनंदाने जाऊन भोजनाचा स्वीकार कर, पण मला सहभागी होण्यास भाग पडू नकोस. ती विप्रभार्या पतीच्या वर्तनाने नाराज झाली. ती एकटीच त्या धनिकाच्या घरी गेली. तिने सांगितले की तिला एकटीलाच समारंभात सहभागी व्हायचे आहे, पण आमंत्रण तर दाम्पत्याला असल्यामुळे पतीला घेऊनच यावे असे धनिकाने सांगितले. आजही तिला मिष्टान्न भोजन मिळणार नाही असे समजून ती विपस्त्री शोक करू लागली. उद्विग्न होऊन ब्राह्मण संतर्पणात भाग घेण्याच्या उत्कट इच्छेने ती नरसिंह सरस्वतीला शरण गेली व तिने तिचे मागणे त्याच्या चरणाशी रुजू केले. स्वामी,
आम्हाला प्रतिनित्य मिष्टान्न भोजनाचे आमंत्रण येत असतात. मलाही मिष्टान्न सेवन करण्याची आशा आहे, परंतु आयुष्यात आजपर्यंत स्वप्नात देखील मी मिष्टान्न भोजनाची चव घेतलीच नाही. भिक्षांनाच मला माझ्या भाग्यरेषेत लिहिले आहे असे दिसते. माझ्या प्रारब्धाचा धिक्कार असो. आज मला भोजनवाढीत सहभागी होऊन कित्येक दिवसांची माझी अभिलाषा पूर्ण करायची आहे. पतीचा संकल्प माझ्या इच्छेला आड येत आहे. आज सर्व दंपतींना गावात मिष्टान्न भोजनासाठी एका धनिकाने आमंत्रण दिले आहे, पण माझे पती या वयात सिद्ध नाही. मला पतीने एकटीच जाण्यासाठी अनुमती दिली आहे, पण पतीविना तिथे प्रवेश नाही. मला आता काय करायचे ते कळत नाही. हे परमपूज्य गुरुवर्य, तुम्हीच त्यांचे मन वळवावे व माझ्यासोबत भोजन समारंभात भाग घेऊन वस्त्र दक्षिणादी स्वीकारण्याचा उपदेश करावा. तिचे वचन ऐकून श्रीगुरुजी हसू लागले. तेव्हा श्रीगुरूंनी तिच्या पतीला भेटण्यासाठी निरोप पाठवला. त्यानुसार पतीने श्रीगुरूंना भेटून नमस्कार केला. तेव्हा श्रीगुरूंनी त्याला समजावले, हे ब्राह्मणोत्तमा, तुझ्या पत्नीला धनिकाच्या घरचे मिष्टान्न भोजन जेवण्याची उत्कट इच्छा झालेली आहे. तेव्हा तू पत्नी समवेत जाऊन भोजन, दान, दक्षिणा वगैरे स्वीकारून पत्नीची अनेक दिवसाची इच्छा पूर्ण करावीस. शक्य तेव्हा पतीने अनुशासनिक नियम निर्बंध बाजूला सरकवून धर्मपत्नीची समंजस व निष्कपट लालसा, आशा, अपेक्षा पूर्ण करावी. हे प्रत्येक पतीचे बंधनकारक कर्तव्य असते. पतीने पत्नीचे मन कधीही दुखावू नये. असंतुष्ट आणि अतृप्तच वासनाच पुनर्जन्माला कारणीभूत ठरतात व मुक्तीच्या आड येतात. हे ऐकून तो ब्राह्मण श्रीगुरूंना वंदन करून त्याची अडचण नमूद करीत म्हणाला, हे गुरुवर्य, आजीवन मी परांना भोजन स्वीकारणार नाही हा माझा संकल्प आहे व त्याचे मी पालन करीतच आहे. आज जर मी परांना स्वीकारले तर माझ्या ह्या दीर्घकालीन संकल्पाचा व व्रताचा भंग होईल. व्रतभंग झाला तरी हरकत नाही. गुरुवाक्य मी अवश्य पालन करीन, कारण भगवत संदेश गुरुमुखांतर प्रकट होतो. त्यातील सूक्ष्म विचार आम्हाला कळत नाहीत, म्हणून कसेही करून मी आजच्या भोजन समारंभात भाग घेईल. माझ्यासाठी गुरुवचनच अंतिम वचन आहे असे म्हणून तिथून निघाला. नंतर पत्नी समवेत भोजन समारंभास्थळी पोहोचला. त्या धनिक ब्राह्मणाने सर्वांचे यथोचित स्वागत करून पितरांना स्मरले व नंतर दाम्पत्य पूजन केले. नानाविध मिष्टांना सर्व दाम्पत्यांना वाढून त्यांना तृप्त केले. पण भोजन पंक्तीत गावातील सुकर व श्वान देखील त्यांच्यासोबत जेवत असलेले विचित्र दृश्य पाहून ती उपस्त्री आश्चर्यचकित झाली. विस्मित नजरेने निरखू लागली. ते सारे तिला असह्य झाले. सारे मिष्टांनी अर्धवट सोडून पश्चातापदग्ध होऊन कंटाळून घरी परतली. पती देखील तिच्या मागोमाग आला. पती इच्छेविरुद्ध समारंभात सहभागी होऊन अपवित्र व मलिन असे सुकर श्वानाचे उष्टे खरकटे भक्षण केल्याचा विषय तिने पतीला सांगितला. हे ऐकून त्याला मनस्ताप झाला. त्यावर तो व्रतस्थ ब्राह्मण म्हणाला, मी खरोखर दुर्दैवी आहे. आज तुझ्या हठयोगामुळे परांना भोजनात भाग घेऊन श्वान सुकराचे उष्टे भक्षण करण्याचा प्रसंग घडला. आज माझा परांना न स्वीकारण्याचा व्रत भंग झाला असे म्हणून तो परितप्त झाला. ब्राह्मण भोजन समाराधनेत अन्नसेवन करण्यास आग्रह केल्याबद्दल त्याने पत्नीचा उपहास केला. लगेच पत्नीसोबत तो श्रीगुरूंकडे धावला व त्यांना नमन केले. तेव्हा श्रीगुरूंनी विपत्स्त्रीला पृच्छिले, आई, परांनाचे सुख कसे होते? परान्न रुचकर तर होते ना? मिष्टान्न भोजनाने तू तृप्त झालीस ना? आज तुझी परांनाची इच्छा पूर्ण झाली असेल. गुरुचे वचन ऐकून ती फार दुःखित झाली. पश्चातापदग्ध होऊन अपराधी भावनेने श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली, हे सद्गुरुनाथा, आपण सर्व धर्म प्रवर्तक आहात. मी अज्ञानी असल्याने माझ्या अपराधाला क्षमा करा. स्वार्थासाठी मी माझ्या पतीला धर्मसंकटात टाकले. पतीला भोजन समारंभात परांना स्वीकारायला भाग पाडून मी मूर्खपणा केला आहे. माझ्या पतीच्या अवनतीला व दोषांना मीच पूर्णपणे कारणीभूत आहे. माझ्यामुळे त्यांचा व्रतभंग झाला आणि त्यांच्या परमार्थ साधनेत कलंक लागला. आपले चरणोदक समस्त पाप नाश करावयास समर्थ आहे. औदार्यतेची मूर्ती असलेले आपण माझ्या या अपराधाला क्षमा करा. माझा उद्धार करा व मला अनुग्रह द्या, असे आक्रोश करत प्रार्थना करू लागली. स्वतःच्या मूर्खपणाबद्दल तिला खूप पश्चाताप झाला होता. त्या दुःखित ब्राह्मणालाही असे वाटत होते की त्याच्या पापिष्ट पत्नीमुळेच त्याला महादोष लागला व तीच त्याची वैरी झाली आहे. त्याचा संकल्प बाधित झाला व त्यात विघ्ने आली असे त्याला वाटले. तोही अतिशय व्यथित झाला होता. त्याने श्रीगुरूंना परान्न भोजन दोषातून मुक्त होण्यास उपाय सुचवण्यासाठी विनवले. त्यावर श्रीगुरूजी हसत हसत म्हणाले, अरे ब्राह्मणा, तुला दुःखी होण्यासारखे, काळजी करण्यासारखे काहीच कारण नाही. तू योग्य जे आहे तेच केले आहेस. तू गृहस्थ धर्मानुसार वर्तन केले आहेस. आपला हात धरून आलेल्या धर्मपत्नीची योग्य मनोभिलाषा पूर्ण करणे पतीचे धर्मकर्तव्य असते. त्या सहज धर्माचे तू पालन केले आहेस. त्यामुळे तिची मिष्टान्न भोजनाची मनोभिलाषा पूर्ण झाली आहे. तिच्या मनात समाधान झाले आहे. परान्न भोजनाचे दोषसुद्धा तिने जाणवले आहेत. तुझ्याकडून अधार्मिक काहीही घडले नाही.
तिने केलेल्या कृत्यात तुझा नक्कीच काही दोष नाही. परान्न भोजन स्वीकारल्यामुळे दोष लागेल म्हणून चिंता व दुःख करण्याची तुला आवश्यकता नाही. प्रत्येकाने आपल्या सहज धर्माचे त्वरित पालन करणे आवश्यक. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, श्री गुरुदेवा, माझी एक विनंती आपण ऐकून घ्यावी. ब्राह्मणांनी कोणाच्या घरी भोजन स्वीकारावे, कोणाच्या घरात भोजन स्वीकारू नये, कुणा घरचे अन्न दोषकर असते, हे सारे संदेह कृपया आपण दूर करावेत. त्यांच्या सर्व शंकाचे निरसन करण्यासाठी श्रीगुरु त्याला ब्राह्मणाच्या आचरणाविषयी सांगू लागले. हे ब्राह्मणा, विप्रांनी कोणाच्या सदनी अन्नसेवन करण्याची अनुमती आहे ते सांगतो, नीट ऐक. ब्राह्मणांनी अन्न स्वीकारण्याचे ठिकाण. आम्हा गुरु शिष्यांच्या घरी, विद्वानांच्या घरी, वैदिकांच्या घरी, आपल्या मामाच्या घरी, साधुजनांच्या घरी, स्त्री दिलेल्या अथवा आणलेल्या सासऱ्यांच्या घरी, भावांच्या घरी, आईवडिलांच्या घरी अन्न सेवन करावे. जर कुणा यजमानाला पितृकार्यासमयी अथवा देवकार्यासमयी एकही ब्राह्मण न मिळता त्याचे कार्य अपूर्ण राहत असेल तर त्याच्या आमंत्रणाला मान देऊन ब्राह्मणाने त्या कार्यात भाग घेऊन अन्नाचा स्वीकार करावा. त्यामुळे कसलाच दोष लागत नाही. पण न जाण्याने मात्र दोष लागेल, कारण इतरांना आनंदाने जगायला अनुकूल करून देणेच श्रेष्ठ धर्म होय. तथापि गायत्री मंत्रपठन केल्याने परान्न भोजनाचा दोष निवारण होतो, असे विश्लेषण गुरूंनी केले. त्यानंतर त्या ब्राह्मणाने निषिद्ध अन्नाबद्दल श्रीगुरूंना विचारले. त्यावेळी कुणाकुणाच्या घरात येऊ खाऊ नये याविषयी स्मृतिचंद्रिकेत असलेला उल्लेख लक्षात घेऊन श्रीगुरूंनी सांगितले. ब्राह्मणांना अन्नवर्जित ठिकाण. हे ब्राह्मणा, मात्यापित्यांकडून सेवा करून घेणारा, पुत्रकलत्रादींना पीडा करीत केवळ प्रसिद्धीसाठी दानधर्म करणारा, समाजाने बहिष्कृत केलेल्या ब्राह्मणाकडे चरितार्थासाठी याचक वृत्ती अवलंबणारा, अतिक्रोध करणारा ब्राह्मण, स्वतःला गुरु म्हणून घेणारा पण धनलोभाने मंत्रोपदेश देणारा, द्रव्यलोभाने व लौकिकार्थ दृष्टीने शिष्यांना एकत्रित करणारा गुरु, धर्मपत्नी कुलस्त्री त्यागणारा, धनसंपत्तीचा मद असणारा, ज्या गुरुला मंत्रोपदेश घेतलेल्या दुर्वृत्तीचा शिष्य आहे, अशा सर्वांच्या सदनी अन्न ग्रहण करू नये. तसेच धनलोभी, विप्र, चित्रकार, शस्त्रधारी, दुराभिमानी, परनिंदक, आत्मप्रशंसक, मनुष्यत्व नसलेला निर्दयी, ब्राह्मण द्वेष्टी, कंजूस, तामसी, धनमदी, दांभिक, अनैतिक, धोकेबाज, ढोंगी, व्याभिचारी, दुराचारी, अधर्मी, अनाचारी, आळशी, व्याभिचारी स्त्री, विश्वासघातकी, लाकूडतोड्या, रजक, द्वारपालक, कुटील कारस्थानी, संततिहीन, जातीभ्रष्ट, पापिष्ट, जुगारी, चोर, सुरापानी, आचारी अंशाच्या घरी जेवण स्वीकारल्याने महादोष लागतो. तसेच याचक वृत्तीत निरत झालेला देवज्ञ ब्राह्मण, अश्वाचा व्यवहार करून जगणारा ब्राह्मण, चोरी करून जगणारा, कठोर, निष्ठुर व असभ्य वाक्याचा प्रयोग करणारा, लोखंड फोडणारा, सरकारचा शासकाचा अपराधी, अशांच्या घरचे अन्न निषिद्ध आहे. वैश्वदेव व्यवस्थित न आचरणारा, व्याज व्यवहाराने जगणारा, फसवणूक करणारा, शूद्रांकडून धन घेऊन अध्ययन करणारा, कर्ज घेऊन मदत केल्यासारखी नटना प्रदर्शित करून अन्यायाने द्रव्यसंचय करणारा, कुलाचार अथवा संप्रदायाप्रमाणे वर्तन न करणारा, विद्वान वा साधूंची निंदा व द्वेष करणारा, स्वतःच्या गुरुची निंदा करणारा, अति आशेने घराच्या दारापुढे धरणे करून हटाने दान देणारा, अपात्रीला शरण जाणारा, ब्राह्मणाला नमस्कार न करणारा, कोपावेशाने सतत आपल्या कन्येची व जावयाची निंदा करणारा, स्वगृहे पंचयज्ञ कार्य आटोपून दुसऱ्यांच्या घरी भोजन करणारा, स्नानाविना अन्न स्वीकारणारा, भगवंताचे नामस्मरण न करणारा, संध्यावंदन न करणारा, दानधर्म न करणारा, पैशासाठी मंत्र व तप करणारा, पक्षपात करणारा, मदत करण्याच्या निमित्ताने पैसे कमाविणारा, इतरांना शिव्या देणारा, लोकरूढी व पद्धत पालन न करणारा, दानधर्माच्या नावाने बळजबरीने पैसे वसूल करणारा, ब्राह्मणाची अवमर्यादा अनादर करणारा, गृहस्थ असूनही पंचयज्ञ न करणारा, उपदेश करून आचरणात न आणणारा, अन्यायाने पैसे कमावणारा, या साऱ्यांच्या घरी अन्न वर्ज्य आहे. तसेच पती व मुलांना सोडून गेलेल्या ब्राह्मणीच्या घरी, श्राद्धादी पितृकार्य न करणाऱ्यांच्या घरी, स्वधर्म अनुष्ठान न आचरणाऱ्यांच्या घरी, कुलदेवतेला सोडून दूर गेलेल्याच्या घरी, आईवडिलांना सोडून दूरवास करणाऱ्यांच्या घरी, गो, ब्राह्मण, स्त्री इत्यादींचा वध करणाऱ्यांच्या घरी, वर्णाश्रम धर्माला विन्मुख झालेल्यांच्या घरी, पत्नीची गुलामी करणाऱ्याच्या घरी, अमानुष व्यक्तीच्या घरी, जातीहीन माणसाच्या घरी, सतत इतरांच्या गृहे जेवण स्वीकारणाऱ्यांच्या घरी, हरिगुरु निंदकाच्या घरी, कुलगुरूंचा त्याग केलेल्यांच्या घरी, आपण घरच्या अन्नाला दूषणे देऊन परान्नाची प्रशंसा करणाऱ्याच्या घरी, पैसे स्वीकारून अपात्रीला ज्ञान देणाऱ्या व्यक्तीच्या घरी, स्वतःला अनुकूल असतानाही दुसऱ्यांच्या घरी वास्तव्य करून परान्न स्वीकारणाऱ्यांच्या
स्वीकारणाऱ्या विप्रांच्या घरचा अन्नाचा स्वीकार टाळावा. तसेच आमंत्रण नसताना सायंकाळ समयी परान्न भोजन स्वीकारण्याचे पाप लागते. अमावस्येच्या दिवशी परान्न ग्रहण केल्याने 1 महिन्याचे पुण्य नष्ट होते. त्याचप्रमाणे स्वपुत्रीला संतान लाभेपर्यंत तिच्या घरी भोजन स्वीकारू नये. मात्र संतान प्राप्तीनंतर आनंदाने भोजन करावे. सूर्यचंद्राच्या ग्रहण काळात, जनन मरण अशौचादी काळात दान घेऊ नये व अन्नही ग्रहण करू नये. दुर्जन, राजसेवक, रजक, लोहार, सोनार, शूद्र स्त्री, सुरापानी अशांकडून दान घेऊ नये. हे ब्राह्मणा, अशा प्रकारचा आचार विचार बाळगणाऱ्या श्रद्धावंत विप्राला कधीही दरिद्रता येत नाही. जो विप्र प्रतिनित्य स्वधर्मानुष्ठान न टाळता आचरण करून भोजन सेवन करतो त्याला समस्त देवता वश होतात व त्याला अष्टसिद्धी लाभते. तथैव परस्त्री संग करणाऱ्या विप्राला पाप गाठते व त्याला नरकाशिवाय अन्य गती नसते. अशा प्रकारे जे इतरांच्या घरातील भक्ष्य स्वीकारतात ते अनेक दोषांना आकर्षित करतात, पण धर्मानुष्ठानी निष्ठावंत विप्राला समस्त देवता वश होतात व त्याला अष्टसिद्धी प्राप्त होते. अशांच्या निवासस्थानी कामधेनू देखील स्थायी रूपाने आश्रय घेते. परंतु कलियुगात ब्राह्मण मदांध होऊन धर्माचार त्यागून धर्मभ्रष्ट झाल्यामुळे भीकर कष्ट व गरिबी भोगत जगत आहेत. तसेच पापिष्ट शीघ्र नाश पावतात. अशा प्रकारे निषिद्ध ठिकाणी परान्न स्वीकारल्यामुळे ब्राह्मणाला चिकटणाऱ्या समस्त पापांविषयी श्रीगुरूंनी कल्पना दिली. नंतर ब्राह्मणाच्या विनंतीनुसार श्रीगुरूंनी त्याला ब्राह्मणाचे आचार, धर्म, कर्तव्य कसे असावेत, नित्य प्रभाते उठल्यापासून ते रात्र झोपेपर्यंत आचरण करावयाचे विधिविधान याविषयी कथन केले. पूर्वी पराशर मुनींनी कथन केलेल्या ब्राह्मण आचार विषयक आख्यानाच्या आधारे श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला सांगितले. प्रत्येक निज ब्राह्मणाने नित्यही ब्राह्मी मुहूर्तावर शयनस्थानावरून उठून गुरु ब्रह्मा, विष्णू, महेश्वरादी देवता, सनक, सनंदन, सनत, सुजात व सनतकुमार, नारद, तुंबर, सिद्ध, संत, सप्त समुद्र, सप्तपर्वत, सप्तर्षी, सप्तद्वीप, सप्तभुवन, सप्तपितृदेवता, सूर्यादी नवग्रह देवता, पवित्र गोमाता या सर्वांचे स्मरण करावे. नंतर आचमन करून शौच वगैरे विधी संपवावेत. तदनंतर देहशुद्ध्यर्थ विधियुक्त स्नान करून आचमन करावे. तसेच भोजनापूर्वी, जल सेवनानंतर, झोपताना, उठताना, जांभई आल्यावर, मलमूत्रोत्सर्जनानंतर, अर्वाच्य शब्द ऐकल्यावर, असह्य व तिरस्करणीय दृश्य अथवा पाहिल्यावर, नित्यानुष्ठानाच्या आरंभी व संपन्न होताच विधियुक्त आचमन करावे. आचमनार्थ शुद्धोदक मिळत नसेल तर उजव्या कानाला स्पर्श करून श्रोत्राचमन करावे. त्याद्वारे आचमनाविधीचे फळ लाभते व तो परिशुद्ध होतो. अग्निपराश्च चंद्रश्च वरुणा केंद्र वायवः विपस्त्र दक्षिणे कर्णे नित्यं निष्ठन्ति देवता. ब्राह्मणाच्या दक्षिण श्रवणेंद्रियावर अग्नी, आप, चंद्र, वरुण, सूर्य, इंद्र, वायू असे सप्तदेवता निर्गुण रूपाने निरंतर गुप्तवास करतात. म्हणूनच उजव्या कानाला स्पर्श केल्याने आचमन विधीचे फळ सत्वर लाभते. प्रातःकाळी मलमूत्र विसर्जनानंतर हस्तपाद मुख प्रक्षालन करून द्विराचमन करावे. नंतर अरुणोदय होईपर्यंत मौन पाळावे आणि पवित्र आसनावर स्थानपन्न होऊन गायत्री व वेदोक्त मंत्राव्यतिरिक्त अन्य कोणत्याही जपस्तोत्राचे पठण करून परिशुद्ध व्हावे. पुढे श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला समस्त विधानाविषयीचे विवरण अत्यंत सविस्तरपणे सांगितले. आचमन विधी विवरण. श्रुतींमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाच्या दक्षिण तळहातावर प्रख्यात असे पंचतीर्थे आहेत. दक्षिण तळहाताच्या मध्यभागी अग्नितीर्थ, अंगुष्ठाच्या मूळभागी ब्रह्मतीर्थ, तर्जनी व अंगुष्ठ्याच्या मध्यभागी पितृतीर्थ, तर्जनी, मध्यमा, अनामिका, करंगडी या चारही अंगुलीच्या उपरी देवतीर्थ व कनिष्ठिकेच्या मूळभागी ऋषितीर्थ आहे. हे लक्षात घेऊन विद्वजनांनी देव, पितृ, ऋषी तर्पण करावे. प्रथमतः ब्रह्मतीर्थी आचमन करून, अग्नितीर्थी प्रतिग्रह करून, पितृतीर्थी तर्पणादी करून, देवतीर्थ अर्ध्य प्रदान केल्यानंतर ऋषितीर्थी ऋषितर्पण द्यावे. केशव, नारायण, माधव ही 3 नामे उच्चारून ब्रह्मतीर्थी आचमन करावे. नंतर गोविंद नामोच्चाराने देवतीर्थी पाणी सोडावे. विष्णू व मधुसूदन नावाने हस्त प्रक्षालन करावे. तदनंतर त्रिविक्रम वामन नामाने गालांना स्पर्श करावा. श्रीधर नामोच्चाराने तळहस्ताने बिंबोष्ठाला स्पर्श करावे. ऋषिकेश नामाने हातांना व पद्मनाभ नावाने पादद्वयाला स्पर्श करावे. मग उजव्या हाताच्या 5ही अंगुलीद्वारे दामोदर नामाने शिखास्थानी स्पर्श करावे. तसेच 4ही बोटांनी
संकर्षण नामोच्चाराने पृष्ठभागी स्पर्श करावे. नंतर वासुदेव प्रद्युम्न नावाने तर्जनी अंगुष्ठ्याने नाकाला, अनिरुद्ध पुरुषोत्तम नामाने अंगुष्ठ अनामिकेद्वारे नेत्रांना, अधोक्षज नरसिंह नामोच्चाराने कनिष्ठिका अंगुठ्याने श्रवणेंद्रियांना स्पर्श करावे. अच्युत नामोच्चाराने नाभीला स्पर्श करून जनार्दन नामाने हृदयाला स्पर्श करावा. नंतर पंच अंगुलीद्वारे उपेंद्र नामाने मस्तकाला स्पर्श करून हरिकृष्ण नामाने भुजांना स्पर्श करावे. ही विधी संध्यावंदन समयी, होम हवनादी कार्यारंभी व कार्य संपन्न होताच करावी. शूद्रादींना स्पर्श केल्यावर, पावसात भिजल्यावर, फलाहार भोजनादी भक्षण केल्यावर, जलपान केल्यावर, स्नानानंतर, स्मशानावरून परतल्यानंतर द्विराचम करावे. शुद्धोदक उपलब्ध असेल तर किमान श्रोत्राचमन केल्याने दैन्य नाश होते. दंतधावनिधी विवरण. पर्वणी, प्रतिपदा, षष्ठी, नवमी, द्वादशी, शनी, रवी, मंगळवारी, श्राद्धदिनी व मंगलकार्य दिनी दंतधावन करू नये. उर्वरित दिवशी अवश्य करावे. कंटकवृक्ष, ताड, माड, केतकी, खर्जूर, नारिकेल वृक्ष अशा वृक्षाच्या काष्ठ दंतधावनात वापरू नये. त्यांचा उपयोग केल्याने चांडाळ जन्म प्राप्त होतो. कदीर, करंज, आघाड, औदुंबर, अर्क, वट इत्यादी पवित्र वृक्षाच्या शाखेचा उपयोग करून दंतधावन करावे. दंतधावन करतेवेळी ब्राह्मणाने द्वादशांगुलीचे काष्ठ, क्षत्रियाने 9 काष्ठ, वैश्य तथा शूद्रांनी षडांगुलीचे काष्ठ वापरावे. नंतर नैऋत्येला ते काष्ठ टाकून 12 वेळी चूळ भरून द्विराचमन करावे. स्नानविधी विवरण. दंतधावनानंतर सर्वश्रेष्ठ असलेले प्राप्त स्नान करावे. त्यामुळे तेज, बळ, सुख, हर्ष, मेधा, शक्ती, आयुष्य याची अभिवृद्धी होते व दुःस्वप्नाचे फळ नाश होते. सकल देवता वश होतात. त्याशिवाय सौभाग्य, सुख, तुष्टीपुष्टी देखील लाभते. दारिद्र्य, शोक, ताप, चिंता इत्यादीचे हरण होते. यती, तपस्वी, संन्यासी अशांनी त्रिकाळ स्नान करावे. नित्य हर्षाने त्रिकाळ स्नान केल्याने सकल पातक नष्ट होतात. ब्रह्मचर्याने विधीपूर्वक एकदा, गृहस्थाने प्रातःकाळी व मध्यान्हसमयी असे 2 वेळा स्नान करावे. स्नानार्थ निर्मल पाणी मिळत असेल तर स्नानार्थ निर्मल पाणी मिळत नसेल अथवा अनिवार्य प्रसंगात अग्निस्नान किंवा भस्मस्नान नाहीतर वायुस्नान या किमान आपोहिष्टा मंत्राने मंत्रस्नान अवश्य करावे. भाविकाला गुरुदर्शनाने व देवदर्शनाने तीर्थस्नानाचे फळ मिळते. आपत्काळ समयी केवळ आई वडिलांचे चरणतीर्थ शरीरावर प्रोक्षण करावे. रोगी व अशक्ताने गौण स्नान करावे. प्रत्येकाने सोयीप्रमाणे स्नान करावे. प्रातः स्नान समयी शीतोदक स्नान उत्तम असते, किंतु अशक्ताने उष्णोदक स्नान करणे हितकारक. जल मूलतः शुद्धच असते, तथापि अग्निस्पर्शाने ते अजूनही शुद्ध होते. म्हणून गृहस्थाने उष्णोदक स्नान करणे उचित. पुत्रोत्सवाला, संक्रांतीला, श्राद्धदिनी, पौर्णिमेला उष्णोदक स्नान करू नये. अशा दिनी शीतोदकाचा उपयोग करावा. तसेच मंगलकार्यदिनी, पर्वणी, हरिदिनी गार पाण्याने स्नान करू नये. अभ्यंगस्नान विधी विवरण. अभ्यंगस्नानाला मंगलस्नान असेही संबोधिले जाते. रविवारी अभ्यंगस्नान केल्याने ज्वर येण्याची शक्यता असते. सोमवारी केल्याने कांतिहीन, मंगळवारी केल्याने मृत्यू, गुरुवारी केल्याने धनहानी, शुक्रवारी केल्याने पुत्रघात होतो. म्हणून अशा दिनी मंगलस्नान करू नये. बुधवारी अभ्यंगस्नान केल्याने ऐश्वर्य व शनिवारी केल्याने सकल संपत्ती प्राप्त होते. म्हणून या दिवशी मंगलस्नान अवश्य करावे. घरी दिवसासमयी स्नान करताना पूर्वाभिमुख होऊन स्नान करावे. रात्र पश्चिमाभिमुख आसनस्थ होऊन स्नान करावे. सुवासिनीने प्रतिनित्य मस्तकावरून स्नान करू नये. नंदीस्नान क्रम विवरण. नंदीस्नान करताना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला राहून अघमर्षण करून नंतर नमोग्रये सुमते मंत्र उच्चारून नदीला नमस्कार करावा. तदनंतर यदकांक्रूर मंत्राने हस्तांजलीत पाणी धरून इमं मे गंगे मंत्रपठण करावा. त्यानंतर ऋतूच सत्यच मंत्रोच्चाराद्वारे नदीत विधीपूर्वक स्नान करावे. वस्त्रधारण विधान विवरण. गृहस्थाने ओले वस्त्र परिधान करण्या अगोदर काच घालावा. ब्राह्मणाने पांढरे वस्त्र परिधान करावे. तसेच रक्तवर्णीय, फडके व ओले वस्त्र ब्राह्मणाने धारण करू नये. त्या प्रकारे वस्त्र परिधान करून जप केल्याने जपाचे पुण्य राक्षसांना पावते.
भस्म गोपीचंदन धारण विधी विवरण. प्राचीन काळी अथवा अर्वाचीन समयी यज्ञयागादी विधी आचरलेल्या क्षेत्रातून वा अग्निहोत्र ब्राह्मणाच्या घरातून भस्म संग्रहित करून ते धारण करावे. अशा प्रकारचे शुद्ध भस्म मिळत नसेल तर द्वारकेच्या गोपीचंदनाचा उपयोग करावा. तेही उपलब्ध नसेल तर पवित्र गंगामृतिकेने ऊर्ध्वपुंड्र धारण करावे. त्यामुळे ऊर्ध्वपुंड्र धारकाला विष्णू सायुज्यता लाभते. अन्य कोणतीही मृतिका धारण करू नये. पुष्टीची कामना असलेल्याने अंगुष्ठाद्वारे, आयुष्याची कामना असलेल्याने मध्यमा अंगुलीद्वारे, अन्नाची कामना असलेल्याने अनामिकेद्वारे, मुक्तीची कामना असलेल्याने तर्जनीद्वारे ऊर्ध्वपुंड्र धारण करावे. मात्र नखाने ऊर्ध्वपुंड्र धारण केल्याने महादोष लागतो. द्वारकेचे गोपीचंदन धारण करून त्यावर भस्मलेपन केल्याने हरिहर संप्रीत होऊन भुक्तिमुक्तीचा अनुग्रह करतात. श्राद्धदिनी, देवता कार्यासमयी, विवाहादी मंगलकार्ये, अभ्यंगानंतर, सूतकादी समयी गोपीचंदन धारण वर्जावे. दर्भ विवरण. दर्भ्याचे 10 प्रकार आहे. दुर्वा, उशीर, लावंच, कुश, काश, सकुद, गोधूम, व्रीही, मौजीश, मुस्तक. दुर्वा हे प्रतिनित्य काढले तरी चालते. हे शक्य नसेल तर श्रावण व भाद्रपद महिन्यात एका वर्षाकरिता किती आवश्यक आहे तेवढे मंत्रोच्चारपूर्वक संग्रह करावे. ब्राह्मणांना 4, क्षत्रियाला व वैश्याला 3 आणि शूद्राला 1 दर्भाची उपयुक्तता असते. दर्भाची महिमा अनुपमेय आहे. ते धारण केल्याने पाप नष्ट होते व संकटे भस्मीभूत होतात. देवकार्यात तथा पितृकार्यात पवित्र दर्भाचे धारण अवश्य करावे. संध्याविधान विवरण. प्रातः संध्यावंदन नक्षत्र गोचर असताना करावे व सूर्योदयाला अर्ध्य प्रदान करावे. सूर्योदयापूर्वी दिल्याने ते व्यर्थ होते. अरुणोदयाला विलंब झाल्यास जप प्रचलित ठेवावा. प्रभाते नक्षर गोचर असतानाच संध्यावंदन केल्याने उत्तम. नक्षत्र अगोचर झाल्यानंतर केल्याने मध्यम, अरुणोदयानंतर केल्याने अधम गणले जाते. तसेच सायंकाळी संध्यावंदन विष्णुस्मरणपूर्वक सूर्यास्तसमयीच करावे. सूर्यास्तसमयी केल्याने उत्तम, सूर्यास्तानंतर केल्याने मध्यम व नक्षत्र गोचर झाल्यावर केल्याने ती संध्या अधम मानली जाते. संध्यावंदनेसाठी शुद्ध आसनावर बसून गायत्री मंत्रपठण करावे व शिखाबंधन करावे. नंतर पवित्र धारण करून ब्रह्मतीर्थी आचमन करून विष्णू स्मरण करावे. त्यानंतर न्यासपूर्वक प्राणायाम करून कुशद्वारा मार्जन विधी संपवून उदक प्राशन करावे. नंतर द्विराचमन करून हिरण्य सुक्ताने मार्जन करून द्रुपदा दिविते मंत्राने उदक हुंगून उदक सोडावे. तदनंतर अर्घ्यप्रदान करावे. प्रातः संध्यासमयी रक्तांगी, रक्तवस्त्र धारणी, हंसवाहिनी, अग्निहोत्र फलदायिनी, चतुर्भुजा, चतुर्वक्त्रा, ऋग्वेदसहगामी अशा गायत्रीचे एकचित्ताने ध्यान करावे. तसेच मध्यान्हसमयी श्वेतांगी, श्वेतवस्त्रधारणी, वृषभवाहिनी, पंचमुखी, अभयहस्ता, अग्निहोष्टम, फलदायिनी, यजुर्वेदसहगामी अशा सावित्रीची आराधना करावी व सायं संध्या समयी कृष्णांगी, कृष्णवस्त्रधारणी, गरुडवाहिनी, चतुर्भुजा, वाजपेय यज्ञ फलदायिनी, सामवेदसहगामी अशा सरस्वतीचे आवाहन करावे. तदनंतर गायत्री जपाचरण करावे. अर्धप्रदान विधान व कारण विवरण. उभ्या राहिलेल्या गायीच्या शिंगाच्या उंचाईवरून मनपूर्वक अर्घ्य द्यावे. प्रातःकाळी व सायंकाळी गायत्री मंत्रपठण करीत त्रिवार अर्घ्य द्यावे. मध्यान्हकाळी हंसः शुचिशेत मंत्राने अर्घ्य द्यावे. प्रभाते व मध्यान्ह समयी उभे राहून आणि सायंकाळी बसून अर्घ्य द्यावे. प्रतिनित्य अरुणोदय समयी सूर्यदेवासमोर युद्धाला येऊन त्याला पराभूत करण्यासाठी 33 कोटी दैत्य येतात. अर्घ्य हे आयुधासमान होऊन त्यांना पराभूत करते. त्यास्तव अर्घ्य प्रदान करावे. परंतु ते दैत्य मूलतः ब्राह्मणकुलीन असल्यामुळे त्यांच्या वधाने ब्रह्महत्या दोष बाधतो. त्या दोषाच्या परिहारार्थ असवादित्यो ब्रह्म मंत्रोच्चाराने 4 पावले भूभ्रमण केल्याने भूप्रदक्षिणेचे फळ मिळते. त्याद्वारे ब्रह्महत्या दोष निवारण होतो. संध्यावंदन फळ विवरण. स्वगृही संध्या केल्याने 1 पट, गावाबाहेर केल्याने 10 पट, नदीमध्ये केल्याने 100 पट, पुष्कर तीर्थात केल्याने तर 1000 पट, देवगंगा नदीत केल्याने कोटी पटीने पुण्य लाभते. गावाबाहेर संध्या केल्यामुळे अनेक प्रकारचे पाप तत्क्षण नाश होतात.
जपाचरण फळ विवरण. स्वगृहे जप केल्याने 1 पट, घराबाहेर केल्याने 2 पट, नदी किनारी केल्याने 3 पट, गायीच्या गोठ्यात अथवा वृंदावनात केल्याने दशगुणित, अग्निहोत्र आचरल्या जाणाऱ्या ठिकाणी शतगुणित, तीर्थस्थळ व देवता सानिध्यात व सहस्त्रगुणित फळ लाभते. तसेच श्रीहरीच्या सानिध्यात शतकोटी व शिवाच्या सानिध्यात अनंत पुण्यफळ मिळते. आसन निषेध विवरण. काष्ठासनी बसून जप केल्याने निरंतर यश, भाग्य नाश होते व अपार दुःख होते. वृक्षपर्णावर बसून केल्याने व्यक्ती दुःखी होतो. तसेच बांबूच्या आसनावर बसून केल्याने दारिद्र्यता, पाषाणावर बसून केल्याने व्याधी उत्पन्न होते. वस्त्रासनी बसून जप केल्याने माणूस दरिद्री बनतो. भस्मासनावर बसल्याने व्याधी नाश होतो. कंबलस्थानी बसून जप केल्याने सुख संतोष लाभते. कृष्णा जिनावर बसून जप केल्याने ज्ञानप्रकाश होतो. व्याघ्रचर्मासनावर बसून जपानुष्ठान केल्याने मोक्ष व श्रीमंती प्राप्त होते. कुशासनावर बसून जप आचरल्याने वशीकरण, पाप आणि सर्व व्याधी क्षय होते. तसेच आयुष्य, बुद्धी, प्रज्ञा वृद्धिंगत होते. गायत्रीचे ध्यान करीत ओम एकाक्षरी ब्रह्ममंत्राचा जप केल्याने सर्व पाप नाश होतात. गायत्री जपानुष्ठान विधान व फळ विवरण. ब्राह्मणाने एकाग्र चित्ताने व मनपूर्वक गायत्री जपानुष्ठान आचरावे. गृहस्थाने व ब्रह्मचार्याने अष्टोत्तर शतवेळा गायत्री मंत्राचा जप करावा. वानप्रस्थ व संन्यासाने 1,000 संख्येने जप करावा. अनिवार्य प्रसंगी किमान 28 वेळा तरी करावा. आरोग्य स्वस्थ नसताना कनिष्ठ 10 वेळा गायत्री मंत्र म्हणावा. मनातल्या मनात केल्याने उत्तम, गौप्यरीतीने केल्यास मध्यम व उच्च स्वराने केल्यास अधम पुण्य लाभते. ब्राह्मणाच्या मुखात आहवनीय, गार्हपत्य व दक्षिणाग्री या 3 प्रकारचे अग्नी आहेत. अग्नीला जलस्पर्श झाल्यावर अग्नी तेजहीन होते. म्हणून जलसंपर्कात गायत्री मंत्र जप करू नये. तसे केल्याने व्यक्ती तत्काल प्रज्ञाहीन होतो. प्रातःकाळी नाभीस्थानी स्पर्श करून स्वच्छ आसनावर उभे राहून जपाचरण करावे. मध्यान्हसमयी हृदयाजवळ हात ठेवून बसून अथवा उभे राहून जप करावे. तसेच सायंकाळी हाताने मुखाला स्पर्श करून निर्मळ वृक्षावर अथवा नासाग्रनयनी दृष्टी ठेवून जप करावा. गायत्री जप अंगुष्ठाने केल्यास 1 पट, सर्वांगुलीने केल्यास 10 पट, शंखमणी धरून केल्यास 100 पट, पवित्र पोवड्याची माळ घेऊन जप केल्याने 1000 पट, स्फटिक मणीद्वारे 10,000 पट, मोत्यांची माळ घेऊन केल्याने 1,00,000 पट, प्रज्ञाक्षी घेऊन जप केल्याने 10,00,000 पटीने पुण्य लाभते. तसेच सोन्याची माळ धरून जप केल्याने कोटी पटीने पुण्य लाभते. तर कुश रुद्राक्ष घेऊन केल्याने अनंत पुण्य मिळते. जपसमयी नित्य जपमाला करकमलात गौप्य धरून निर्मळ मनाने गायत्री जप करावा. जपमालेत मेरुमणी असते. जपाच्या प्रारंभी मेरुमणी जवळ असलेल्या मणीमधून आरंभ करून मेरुमणीपर्यंत जप करून माळा परत सुरू करावी. मेरुमणी ओलांडल्याने अपार पाप लागते व दोष परिहार करण्यासाठी 3 वेळा प्राणायाम करावा. प्रतिनित्य 11 संख्येने 3 दिवसपर्यंत न चुकता जप केल्याने समस्त पाप नाश पावते. दररोज 108 वेळा जप केल्याने अघोर पातक नष्ट होते. सहस्त्र संख्येने जप केल्यास उपपातक नाश होते. तर कोटी गायत्री जप केल्यामुळे महापातक नाश होतात. परंतु धनलोभाने गायत्री मंत्रपठन कदापि करू नये. तथैव दुसऱ्यांकडून धन स्वीकारून जप आचरल्याने अनंत दोष लागतात. जप आचरताना न कळत नखाने शरीर खाजवले तर श्रोत्राचमन करावे, तेव्हा दोष परिहार होतो. कारण ब्राह्मणाच्या उजव्या कानात सप्त देवता वास करीत असल्यामुळे कानाला स्पर्श करताच पापाचा परिहार होतो. जपसमयी मन केंद्रित करून कुणाशीही न बोलता जप करावा. मौनत्वाने जप करणे अत्युत्तम. अत्यंत अनिवार्य प्रसंगात मात्र बोलावे. ब्रह्मयज्ञ व तर्पण विधान विवरण. ब्राह्मणाने देवतर्पण, ऋषीतर्पण, पितृतर्पण इत्यादी भक्तिभावाने करावे. ब्रह्मयज्ञ कार्यासाठी मुख्यतः कुशाचा उपयोग करावा. ब्रह्मयज्ञाने सर्व देवता पितर तृप्त होतात. ब्रह्मयज्ञ दिवसासमयी करावयास जमत नसेल तर रात्रीच्या वेळी गायत्री जप केल्याने वेदपठणाचे फळ मिळते. कुशाच्या टोकांनी देवतर्पण मध्यभागी, ऋषीतर्पण तर पितृतर्पण मूलभागातून देऊन त्यांना संतृप्त करावे. तर्पण कोणत्याही भांड्यात टाकू नये, ते जलाशयातच सोडावे. नित्य भूमीवर तर्पण देणे निषिद्ध आहे. भूमीवर कुश ठेवून भक्तिपूर्वक विधिवत तर्पण द्यावे. हाती तीळ घेऊनच तर्पण द्यावे. घरी तर्पण देताना तिळाचा वापर करू नये. तर्पण फक्त पाण्याने द्यावे. श्वेततीळ देवतांना, धूम्रवर्णीय ऋषींना आणि कृष्णवर्णीय तीळ पितरांना
तर्पण देताना वापरावे. देव ब्रह्म ऋषी तर्पण देताना अक्षता प्रधान असते. शुक्रवारी, रविवारी, माघा नक्षत्रदिनी, प्रतिपदेला, वशिष्ठ नवमीला, एकादशीला, विवाह अथवा उपनयन समारंभ दिनी, शुभ कार्य दिनी, जन्मदिनी, जन्म नक्षत्र दिनी तिळ तर्पण देऊ नये. तेव्हा पवित्र कुश व सोन्याची मुद्रिका हाती परिधान करून कुशाचे पवित्र धारण करून केवळ पाण्याने तर्पण द्यावे. तीळ नसताना तर्पण दिल्याने अथवा दक्षिणा प्रदान न करिता श्राद्धकर्म केल्याने ते निष्फळ होते. दिवाळीच्या चतुर्दशीला तर्पण द्यावे. कृष्ण पक्षातील मंगळवारच्या चतुर्दशीला यज्ञोपवीतसव्य करून यम प्रित्यर्थ विधीपूर्वक तर्पण द्यावे. यमाच्या 14 नावापैकी प्रत्येक नाव उच्चारून नदीत 3 वेळा तर्पण द्यावे. यमतर्पणाने सर्व पाप, ग्रहपीडा, व्याधी, बाधा निवारण होते. माघ शुक्ल अष्टमीला भीष्म प्रित्यर्थ तर्पण द्यावे. त्याला भीष्म तर्पण असे म्हणतात. त्यामुळे 1 वर्षाचे पाप नष्ट होते. या प्रकारे तर्पण देऊन सर्व ब्राह्मणांनी सूर्यदेवाला 3 अर्घ्य प्रदान करावे. अशा प्रकारे ब्राह्मणांनी कसे विधियुक्त व शिस्तबद्ध पद्धतीने सकल आचारविचाराचे अनुसरण करावे, तसे केल्याने काय साध्य होते, याविषयी सिद्धमुनींनी नामधारकाला सविस्तरपणे कथन केले. येथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 36वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.